नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, तर जानेवारी ते मार्च मधील जेवढ्या काही नियुक्त्या आणि अध्यक्ष निवडले गेलेले आहेत त्यांचे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज कव्हर करणार आहोत. मित्रांनो, सर्व प्रश्न हे खूप आयएमपी असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपल्या येणाऱ्या कोणतीही एक्झाम असो त्यामध्ये यामधील प्रश्न आपल्याला पाहावयास मिळतील. त्यामुळे व्हिडिओला चुकवू नका आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपले एजीएमपीसी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, इंडिगोने त्यांचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विली वॉल्श. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, इंडिगोने 31 मार्च 2026 रोजी विली वॉल्श यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि मित्रांनो, हे कोणाची जागा घेणार आहेत, तर पीटर एल्बर्स यांची जागा घेतील. मार्च 2026 मध्ये पीटर एल्बर्स यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता विली वॉल्श यांची त्या जागी नियुक्ती केली जाणार आहे. आणि मित्रांनो, विली वॉल्श हे सध्या इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट IATA चे महासंचालक असून 31 जुलै 2026 रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. आणि आता ते इंडिगोचे नवीन सीईओ म्हणून कार्यभार सांभाळतील. पुढचा प्रश्न पाहूयात. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंचल कुमार. अधिक माहिती जाणून घ्या. तर IAS अधिकारी चंचल कुमार यांची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. तर मित्रांनो, माहिती प्रसारण मंत्रालयाचे नवीन सचिव कोण असणार आहेत, तर आता चंचल कुमार हे नवीन सचिव असणार आहेत आणि त्यांना 1 एप्रिल 2026 रोजी पदभार स्वीकारला असून ते विद्यमान सचिव संजय जाजू यांची जागा घेणार आहेत. तर मित्रांनो, चंचल कुमार यांच्यापूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव कोण होते, तर संजय जाजू हे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव होते. आता चंचल कुमार हे सचिव असतील. आणि मित्रांनो, मावळते सचिव संजय जाजू आता ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे सचिव असणार आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी मध्ये कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर सदानंद एस दाते. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर IPS अधिकारी डॉक्टर सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, दाते हे 2007च्या बॅचचे उत्तराखंड केडरचे भारतीय पोलीस सेवा IPS अधिकारी आहेत आणि ते सध्या CBI मध्ये प्रतिनियुक्तीवर होते आणि आता ते सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून पद स्वीकारतील. आणि मित्रांनो, त्यांनी हा पदावर कार्यभार स्वीकारला असून ते मुंबईतील सेबी मुख्यालयात काम करतील. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. 2027च्या जनगणनेसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुदर्शन पटनाईक. चला तर मित्रांनो, अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, नुकतेच 2027च्या जनगणनेसाठी प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे सुदर्शन पटनाईक कोण आहेत, तर ते ओडिशातील प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत मित्रांनो. आणि त्यांचे आता 2027च्या जनगणनेसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, गृह मंत्रालयाने त्यांची नियुक्ती आगामी जनगणनेबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रीय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी गृह मंत्रालयाने त्यांची ही नियुक्ती केलेली आहे. आणि मित्रांनो, भारत सरकारने त्यांच्या कलेतील योगदानासाठी देशाच्या 4थ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने पद्मश्रीने 2014 मध्ये गौरवलेले आहे. कुणाला? सुदर्शन पटनाईक यांना. तर मित्रांनो, आता आपण 2027च्या जनगणनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक 5 आहे, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी अतिरिक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णकुमार सिंग. अधिक माहिती जाणून घेऊया. आता स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेलचे विद्यमान संचालक श्री कृष्णकुमार सिंह यांची सेलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा
अतिरिक्त कार्यभार सांभाळण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, कृष्णकुमार सिंग हे पूर्णवेळ नसून अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत आणि ते किती दिवस या अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत, तर ही अतिरिक्त जबाबदारी 2 एप्रिल 2026 पासून 1 जुलै 2026 पर्यंत, म्हणजेच की एकूण 3 महिने किंवा नियमित अध्यक्ष मिळेपर्यंत हे कृष्णकुमार सिंह अतिरिक्त जबाबदारी सांभाळणार आहेत. तर मित्रांनो, अशोक कुमार पंडा हे पुढील नियमित सीएमडी साठी निवडले गेले असले तरी तात्पुरते म्हणून कृष्णकुमार सिंह यांना सीएमडी म्हणजे संचालक आणि व्यवस्थापकीय पद देण्यात आलेले आहे. अतिरिक्त मध्ये त्यांना हे पद देण्यात आलेले आहे. आता आपण सेल बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, सेल ही भारत सरकारची एक महाराष्ट्र आणि सार्वजनिक क्षेत्रातील पीएसयू कंपनी आहे मित्रांनो, आणि याची स्थापना कधी झाली तर 1973 रोजी सेल ची स्थापना करण्यात आलेली. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. सिटी युनियन बँकेचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रवींद्र जडेजा. तर मित्रांनो, सिटी युनियन बँकेने भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची आपला प्राथमिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. मित्रांनो, रवींद्र जडेजा यांची सिटी युनियन बँकेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि रवींद्र जडेजा कोण आहेत तर ते आघाडीचे भारतीय क्रिकेटपटू आहेत. आणि मित्रांनो, हा करार 2 वर्षासाठी म्हणजेच की मार्च 2026 पासून चालू होऊन ग्राहकांशी जोडणी मजबूत करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, याचा उद्देश काय आहे तर बँकेच्या ग्राहकांशी जोडणी मजबूत करण्यासाठी रवींद्र जडेजा यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हा करार 2 वर्षांसाठी असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या म्हणजेच की एनसीबीसीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साध्वी निरंजन ज्योती. तर मित्रांनो, कोण आहेत या साध्वी निरंजन ज्योती? तर या भारतीय जनता पार्टीच्या एक प्रमुख महिला राजकारणी, हिंदुत्ववादी नेत्या आणि केंद्रीय मंत्री आहेत. कोण? साध्वी निरंजन ज्योती. आणि मित्रांनो, उत्तर प्रदेशमधील फतेहपूर प्रतिनिधित्व करणाऱ्या या खासदार असून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग आणि ग्रामीण विकास मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम केलेले आहेत. तर मित्रांनो, आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या म्हणजेच की एनसीबीसीच्या अध्यक्षपदी साध्वी निरंजन ज्योती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आशियाई पॅसिफिकसाठी ओपन एआय कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किरण मनी. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, ओपन एआय जिओ हॉटस्टारचे माजी सीईओ आणि किरण मनी यांची आशियाई पॅसिफिक विभागाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे कोण आहेत किरण मनी? तर ते ओपन एआय जिओस्टारचे माजी सीईओ आहेत आणि आता ते आशियाई पॅसिफिकसाठी ओपन एआय कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवड करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, या नियुक्तीची घोषणा कधी झाली तर 25 मार्च 2026 रोजी करण्यात आली आणि ते सिंगापूर येथील कार्यालयातून ओपन एआयच्या आशियातील विस्ताराचे नेतृत्व करतील. कोण? किरण मनी. मित्रांनो, सिंगापूरमधून या कार्यालयाचे म्हणजे सिंगापूर येथील कार्यालयामधून या आशियातील विस्ताराचे नेतृत्व किरण मनी करणार आहेत. आणि मित्रांनो, ही नियुक्ती भारतासारख्या उच्च क्षमतेच्या बाजारपेठांवर कंपनीचे वाढते लक्ष अधोरेखित करते. किरण मनी यांची नियुक्ती. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिष्णुदेव शर्मा. अधिक माहिती जाणून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, नुकतेच आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राला देखील नवीन राज्यपाल मिळालेले आहेत. आता महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण असतील तर जिष्णुदेव शर्मा यांची नियुक्ती महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून केलेली आहे. आणि मित्रांनो, यापूर्वी कोण होते महाराष्ट्राचे राज्यपाल तर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे सप्टेंबर 2025 पासून अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून. आता जिष्णुदेव शर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल असतील. तर मित्रांनो, आता राज्यपालाबद्दल आपण जाणून घ्या. राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि हे राज्याचे कार्यकारी अधिकारांचे प्रमुख असतात हे राज्यपाल. आणि
तर प्रत्यक्ष कार्यकारी अधिकार कोणाकडे असतात, तर ते मंत्रिमंडळाकडे असतात. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. दीपक गुप्ता यांनी कोणत्या कंपनीचे CMD म्हणून पदभार स्वीकारला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गेल इंडिया लिमिटेड. आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, नुकतेच दीपक गुप्ता यांनी अधिकृतपणे गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच की CMD म्हणून पदभार स्वीकारलेले आहे. आणि हे दीपक गुप्ता कोणाची जागा घेणार आहेत, तर निवृत्त झालेल्या संदीप कुमार गुप्ता यांच्या जागी आता दीपक गुप्ता यांची नियुक्ती केलेली आहे. तर मित्रांनो, हे गेल इंडिया लिमिटेड काय आहे ते पाहूयात आता आपण. तर गेल इंडिया लिमिटेड म्हणजेच की गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही भारत सरकारची एक सार्वजनिक क्षेत्रातील नैसर्गिक वायूचा शोध, उत्पादन व विपणन आणि वितरणातली सर्वात मोठी कंपनी आहे मित्रांनो ही गेल इंडिया लिमिटेड. आणि याची स्थापना कधी झाली गेल इंडिया लिमिटेडची, तर 1984 रोजी या गेल इंडिया लिमिटेडची स्थापना झालेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच की BPCL चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संजय खन्ना. अधिक माहिती जाणून घ्या. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच की BPCL चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत मित्रांनो, तर संजय खन्ना यांची BPCL चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता यांचा कार्यकाळ किती असणार आहे मित्रांनो, तर 9 एप्रिल 2026 रोजी यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला असून 31 मे 2031 पर्यंत संजय खन्ना हे BPCL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कायम राहतील. आता मित्रांनो, आपण BPCL बद्दल अधिक माहिती जाणून घ्या. तर BPCL ही भारत सरकारची एक आघाडीची महारत्न कंपनी आहे मित्रांनो. आणि त्याची स्थापना कधी झाली, तर BPCL ची स्थापना 1977 रोजी एक रिफायनरी कंपनी म्हणून BPCL ची स्थापना झाली. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. 101 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोहन जोशी. अधिक माहिती जाणूया. 101 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर अभिनेते मोहन जोशी यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, मोहन जोशी हे हिंदी सिनेसृष्टी, मराठी सिनेसृष्टीमधील एक ज्येष्ठ अभिनेते आहेत. आणि अध्यक्षपदासाठी मोहन जोशी आणि सुरेश साखळकर यांची नावे चर्चेत होती, परंतु बहुसंख्य शाखेच्या पाठिंब्यामुळे मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. तर मित्रांनो, अध्यक्षपदासाठी मोहन जोशी आणि सुरेश साखळकर दोघे देखील इच्छुक होते, परंतु बहुसंख्य शाखांच्या पाठिंब्यामुळे मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. नीती आयोगाचे CEO म्हणून अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 निधी छिब्बर. आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, नुकतेच निधी छिब्बर यांनी नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच की CEO म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेला आहे. मित्रांनो, हा अतिरिक्त कार्यभार आहे. आणि BVR सुब्रमण्यम यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निधी छिब्बर यांनी अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेला आहे. तर मित्रांनो, निधी छिब्बर यांच्या पूर्वी हा कार्यभार कोणाकडे होता, तर तो 3 वर्ष BVR सुब्रमण्यम यांनी सांभाळलेला होता. आता त्यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे आता निधी छिब्बर यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. आता आपण नीती आयोग काय आहे आणि नीती आयोगाबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. आता युनायटेड किंगडम म्हणजेच की UK मध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पेरियासामी कुमारन. अधिक माहिती जाणून घेऊया. युनायटेड किंगडम म्हणजेच की UK मध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून पेरियास्वामी कुमारन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. आता पेरियास्वामी कुमारन कोणाची जागा घेतील, तर विक्रम दोराईस्वामी यांची जागा घेतील. म्हणजेच की पेरियास्वामी कुमारन यांच्यापूर्वी विक्रम दोराईस्वामी हे UK चे उच्चायुक्त म्हणून काम पाहत होते. आणि मित्रांनो, विक्रम दोराईस्वामी यांची चीनमध्ये
भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पेरियास्वामी कुमारन हे आता यूकेचे उच्चायुक्त असतील. आणि मित्रांनो, पेरिया पेरियास्वामी कुमारन हे 1992च्या भारतीय परराष्ट्र सेवेतील म्हणजेच की IFS मधील वरिष्ठ अधिकारी आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. मुंबई महानगरपालिकेच्या नवीन आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अश्विनी भिडे. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, नुकतीच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडली आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या नवीन आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर अश्विनी भिडे हे महानगरपालिकेच्या 150 वर्षाच्या इतिहासातील पहिल्या महिला आयुक्त ठरलेल्या आहेत. तर मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला आयुक्त कोण ठरलेल्या आहेत? तर अश्विनी भिडे ठरलेले आहेत. आणि मित्रांनो, भिडे यांनी 31 मार्च 2026 रोजी निवृत्त झालेल्या भूषण गगराणी यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर म्हणजेच की यापूर्वी भूषण गगराणी हे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते. आता अश्विनी भिडे हे असतील. आणि मित्रांनो, अश्विनी भिडे यांची ओळख काय आहे? तर त्यापूर्वी मेट्रो वुमन म्हणून अश्विनी भिडे या ओळखल्या जात होत्या. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र पाल सिंह यांची भारतीय सैन्याच्या कोणत्या कमांडच्या GOC in C म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम कमांड. मित्रांनो, नुकतेच लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र पाल सिंह यांची भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडचे पुढील GOC in C म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पुष्पेंद्र पाल सिंह यांची. आणि ते सध्या काय म्हणून कार्यरत आहेत? तर ते सध्या उपसेना प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि ते आता पश्चिम कमांडचे GOC in C म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. आणि ते कोणाच्या जागी नियुक्त होणार आहेत? तर लेफ्टनंट जनरल MK कटियार निवृत्त झाल्यानंतर ते पदभार स्वीकारतील. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे UN समिती आणि आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आधार CESCR साठी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रीती शरण. अधिक माहिती जाणून घ्या. तर संयुक्त राष्ट्रांच्या UNच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार समिती म्हणजेच की CESCR वर भारताच्या प्रीती शरण यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, प्रीती शरण यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजेच की यापूर्वी देखील ते या CESCR च्या सदस्य होत्या. आता त्यांना पुन्हा एकदा त्यांची CESCR च्या सदस्यपदी निवड करण्यात आलेली आहे. आता त्यांचा कालावधी किती असणार आहे? तर 2027 पासून 2030 या कालावधीसाठी त्यांची ही निवड केलेली असून ही निवड संयुक्त राष्ट्राच्या UN समितीने एकमताने करण्यात आलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. भीम ॲपचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महेंद्रसिंग धोनी. अधिक माहिती जाणून घ्या. NPCI भीम सर्व्हिस लिमिटेड म्हणजेच की NBSL ने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची भीम पेमेंट्स ॲपचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर मित्रांनो, भीम ॲपचे नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण असणार आहेत? तर भारताचे माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी हे भीम ॲपचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि या भागीदारीचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर मुख्य उद्देश असणार आहे डिजिटल पेमेंट्समध्ये विश्वास आणि सुरक्षितता वाढवणे आणि ॲपचा वापरकर्त्यांचा आधार विस्तारणे हे या भागीदारीचा मुख्य उद्देश असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. विक्रम दोराईस्वामी यांची कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती झालेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चीन. तर मित्रांनो, विक्रम दोराईस्वामी हे व्यापक जागतिक अनुभव असलेले एक अनुभवी राजनैतिक अधिकारी आहेत आणि ते लवान प्रकरणानंतर द्विपक्षीय संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नादरम्यान भारताने 2026 साठी विक्रम दोराईस्वामी यांची चीनमधील राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर मित्रांनो, दोराईस्वामी हे एक अनुभवी आणि राजनैतिक अधिकारी आहेत मित्रांनो. त्यामुळे त्यांची चीनचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. वर्ल्ड प्रीमियम स्क्वॅश लीगचे क्रीडा आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली?
आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सौरव घोषाल. तर मित्रांनो वर्ल्ड प्रीमियर स्क्वॅश लीगचे क्रीडा आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर सौरव घोषाल यांची नियुक्ती केलेली आहे. आता हे सौरव घोषाल कोण आहेत तर घोषाल हे प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन म्हणजेच की PSA च्या पुरुष अध्यक्षपदी राहिले असून ते जागतिक क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये पोहोचणारे पहिले भारतीय पुरुष खेळाडू आहेत. कोण मित्रांनो तर सौरव घोषाल हे. आणि मित्रांनो ही एक नवीन जागतिक व्यावसायिक स्पर्धा असून तिची पहिली आवृत्ती या वर्षी म्हणजेच की ऑगस्ट मध्ये होणार आहे. कशाची तर वर्ल्ड प्रीमियर स्क्वॅश लीगची. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. NMDC च्या संचालक म्हणजेच की कार्मिक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कृष्णकुमार ठाकूर. तर मित्रांनो कृष्णकुमार ठाकूर यांची NMDC च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता हे कोण आहेत कृष्णकुमार ठाकूर तर 1998 बॅचचे भारतीय रेल्वे कार्मिक सेवा म्हणजेच की IRPS चे अधिकारी कृष्णकुमार ठाकूर यांची या NMDC च्या लिमिटेडच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो कृष्णकुमार ठाकूर हे 1998 बॅचचे रेल्वेचे कार्मिक सेवाचे अधिकारी आहेत आणि त्यांची आता NMDC च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आणि मित्रांनो त्यांना मार्च 2026 मध्ये या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत आणि त्यापूर्वी ते कुठे कार्यरत होते तर बेल येथे ते कार्यरत होते. आणि मित्रांनो मानवी संसाधन व्यवस्थापन HR आणि प्रशासनात त्यांचा 25 वर्षांहून अधिक काळचा अनुभव आहे. कुणाला कृष्णकुमार ठाकूर यांना. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शरद पवार. अधिक माहिती जाणून घ्या. तर मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवार यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच की यापूर्वी देखील माननीय शरद पवार हेच या ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी होते आणि आता त्यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो हे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय काय आहे तर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय ही मराठी साहित्य आणि संस्कृतीची जतन करणारी एक महत्वाची संस्था आहे. आणि विशेष बाब म्हणजे मित्रांनो माननीय शरद पवार हे गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ या संग्रहालयाच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत आणि यावर्षी माननीय शरद पवार प्लस 7 उपाध्यक्ष असे कार्यकारिणी सदस्यांची बिनविरोध जाहीर करण्यात आलेली. मित्रांनो हे होते जानेवारी ते मार्च पर्यंतच्या जेवढ्या काही महत्त्वाच्या नियुक्ती होत्या त्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. मित्रांनो 22 प्रश्न पाहिलेले आहेत जे की सर्वच्या सर्व आपल्या येणाऱ्या परीक्षांसाठी महत्त्वाचे होते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपली AG MPC YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.